केंद्रनाथाची कथा. केदारनाथ स्टोरी. एका छोट्या गावात एक देवभक्त व्यक्ती राहत होती, ज्याचे नाव रामभाऊ होते. त्याचे कुटुंब, त्याच्या पत्नी आणि मुलासह शेतकरी होते. रामभाऊ अतिशय श्रद्धाळू होते आणि त्याला महादेवावर अनन्य विश्वास होता. दरवर्षी तो केदारनाथच्या यात्रेला जायचा, जो त्याचा जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. एक वर्ष त्याच्या शेतात दुष्काळ पडला आणि पैशांची तंगी आली. परिस्थिती खूप कठीण झाली, परंतु रामभाऊने हार मानली नाही. त्याची इच्छा होती की किमान एकदा तरी केदारनाथच्या मंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घ्यावे. त्याने त्याच्या पत्नीशी बोलले, "या संकटांमध्येही मी भगवंताच्या दर्शनासाठी जायचे आहे." त्याच्या पत्नीने खूप चिंता व्यक्त केली, "घरात काहीच नाही, शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. तू कसा जाशील?" रामभाऊने उत्तर दिले, "भगवंताची कृपा असेल तर सर्व काही होईल," असे म्हणून तो निघाला. रस्त्याच्या वाटेवर त्याला एक साधू भेटला. साधूने विचारले, "तू एवढ्या संकटात का जात आहेस?" रामभाऊने आपल्या मनातील भावना साधूसमोर व्यक्त केल्या. साधूने त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला आणि सांगितले, "महादेवावर विश्वास ठेव. तू नक्कीच यशस्वी होशील." त्याच्या शब्दांनी रामभाऊला नवी आशा मिळाली. रामभाऊ शेवटी केदारनाथ पोहोचला आणि भगवान शिवाचे दर्शन घेतले. त्याच्या मनातील सर्व चिंता दूर झाल्या आणि घरी परतल्यानंतर त्याचे जीवन हळूहळू सुधारू लागले. त्याच्या शेतात भरपूर पीक आले आणि त्याचे कुटुंब सुखी झाले. कथा सांगते की श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर संकटे जिंकता येतात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणे हीच खरी शक्ती आहे.